तर दुसरीकडे मवियाची बैठक झालेली आहे, मात्र ही बैठक फिसकटलेली आहे। ठाकरे गट आणि पवार गटाची ही बैठक होती। जळगावात महाविकास आघाडीची बैठक पार पडली, मात्र या बैठकीमध्ये या सर्व नेत्यांचं एकमेकांसोबत पटलं नाही, त्यामुळे ही बैठक फिसकटलेली आहे। आणि त्यानंतर ठाकरे गट आणि पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, ती पाहूया। सर, काय सांगणार, आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीतून तुम्ही काढता पाय घेतलेला आहे, एक प्रकारे आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे, काय सांगाल? नाही, आम्ही काढता पाय घेतलेला नाही, आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलेलो आहे। कारण की आमचा पक्ष जे आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, आदरणीय शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आहे। आणि जर आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही मिळाली, सन्मानजनक आम्हाला जागा नाही मिळाली, तर आम्ही तिथे बसायचं कसा? कारण की त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे। ते कशीतली हवा गेलेली आहे मला माहिती, ते आम्ही जिथे बसलेले होते तुम्हाला माहित आहे की आम्ही उभाटा बरोबर बसलेलो होतो, त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे। आम्ही सन्मानाने बाहेर पडलो, आम्ही स्वाभिमानी लोक आहे, स्वाभिमानाने आम्ही बाहेर पडलेलो आहे। प्रभुत्व कोणाचे हा विषय नाहीये, विषय असा होता, महाविकास आघाडी करताना एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सन्मानजनक स्थिती देऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं अगोदर ठरलेलं होतं। विधानसभा लोकसभेच्या वेळेस त्याच पद्धतीनं काम झालं। आमच्या अगोदरच्या चर्चांमध्ये हेच आमचा ध्येय धोरण होता की एकजुटीने आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचे। त्या ठिकाणी काही आमचे उमेदवार ज्या वॉर्डात स्ट्रॉंग असतील तिथं आम्ही उभाटाचे 1-2 उमेदवार आमच्या चिन्हावर घेऊ, ज्या ठिकाणी त्यांच्याकडं स्ट्रॉंग उमेदवार आहे तिथं आमचा उमेदवार त्यांच्या चिन्हावर देऊ। या पद्धतीनं आमच्या तिथं चर्चा होत असताना आमच्या चिन्हावरही त्यांचेच उमेदवार आणि त्यांच्या चिन्हावर त्यांचेच उमेदवार, काही आमचे उमेदवार त्यांच्या चिन्हावर ते परस्पर बोलणी करत होते। या गोष्टी आमच्या लक्षात आल्या। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं आज मिटिंगला गेलो होतो। याच्या अगोदर आमच्या 2 मिटिंगा झालेल्या होत्या, त्याच्यात समन्वयाने प्रभागाची रचना, कोणते वार्ड कोणी लढवायचे असं ठरलेलं होतं। त्याच दृष्टीने आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत असताना शिवसेना उभाटा गटाने जे आज त्यांचे संपर्क प्रमुख सावंत साहेब, त्यांच्या डोक्यात आज वेगळी हवा गेली। त्यांच्यासोबत त्यांचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील होते, त्यानंतर शरद भाऊ तायडे होते। की तेव्हा आम्ही आमचा उमेदवार असून ते म्हणता की तो आम्ही आमच्या मशाल चिन्हावर लढवा, हे आम्हाला मान्य नव्हतं। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।